अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज स्थापना दिवस आहे। विदर्भातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी 20 ऑक्टोबर 1969 रोजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। गेल्या 47 वर्षात विद्यापीठात अनेक संशोधनं झाली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला। मात्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा विभाग देखील कृषी विद्यापीठातच येत असल्यानं विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हही उपस्थित राहिलं। आता हाच डाग पुसण्यासाठी विद्यापीठ झटतंय, कसं जाणून घेऊया। अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राज्यातील 4 प्रमुख कृषी विद्यापीठांपैकी एक। आज या विद्यापीठाच्या स्थापनेला 47 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच दिवसाचं औचित्य साधून नुकतीच विद्यापीठात शिवार फेरी काढण्यात आली। 3 दिवस चाललेल्या या शिवार फेरीत विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली। शिवार फेरीचं हे 34वे वर्ष आहे। शिवार फेरीचा जो कार्यक्रम असतो त्याचा प्रमुख उद्देश असा असतो की संशोधनाची जी काही उपलब्धी आहे त्याचं प्रत्यक्ष शेतामध्ये आपल्याला एक प्रदर्शनी करून ॲक्च्युअली प्रत्यक्ष शेतकऱ्याचा काय फायदा आहे आणि नवीन तंत्रज्ञान कुठलं विकसित होत आहे हे जेव्हा शेतकरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांना एक नवीन संदेश मिळतो। 20 ऑक्टोबर 1969 साली या विद्यापीठाची स्थापना झाली। या 47 वर्षात विद्यापीठात अनेक संशोधनं झाली। 1200 पेक्षा अधिक शेती अवजारं तयार झाली। 240 पेक्षा अधिक वाणांवर संशोधन झालं। मात्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होतात। हाच डाग पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विद्यापीठ करतंय। भुईमुगापासून तर सोयाबीन पासून तर तिळापासून तर सूर्यफूल या शेतामध्ये आहे। तसंच आपण पाहिलं असेल कपाशीची जी वाणं आहेत, कपाशीचे विकसित वाणं आहेत, हायब्रिड्स आहे। आमचं बीटी सुद्धा नवीन आलंय विद्यापीठाचं, ज्वारी आहे आणि इतर अनेक प्रात्यक्षिक आहेत। तर हे जेव्हा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता तेव्हा आपली खात्री पटते की विद्यापीठाचं संशोधन खरोखर शेतकऱ्याच्या उपयोगासाठी त्या दिशेने कार्य करत आहे। विद्यापीठात 3 दिवसात विदर्भातील 5000 पेक्षा जास्त शेतकरी भेट देतील असं विद्यापीठानं सांगितलंय। यात महिला आणि विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय आहे। सर्व म्हणजे खेड्यापाड्याचे शेतकरी आलेले आहेत, काही सदन शेतकरी आहेत। तर त्यांच्यासोबत आल्यानंतर म्हणजे जे त्यांच्या समस्या आहे ज्या आम्ही प्रॅक्टिकली नॉलेज घेतो, तर त्यांच्या समस्याही आम्हाला इथे येऊन जाणवल्या की त्यांना कोणत्या समस्या येऊ शकतात। 47 वर्षांचा पल्ला गाठल्यानंतर विद्यापीठ आता नव्या तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहे। मात्र याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्याला झाला तरच विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश साध्य होईल। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला।